नमस्कार. सह्याद्री हिस्ट्री अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत. काही अभ्यास जो आहे तो केलेला आपण बघणार आहोत. आजच्या विषयाचं जे नाव आहे ते सांस्कृतिक विविधतेवर सांस्कृतिक एकाधिकारशाहीचे झालेले परिणाम आपण बघणार आहोत. बघूया आपण. आपण बघणार आहोत सांस्कृतिक एकाधिकारशाही म्हणजे काय किंवा मोनोकल्चर म्हणजे काय. तर सांस्कृतिक एकाधिकारशाही जी आहे ती विशिष्ट सामाजिक समूहाचा पुरस्कार करते आणि सांस्कृतिक विविधतेच्या बरोबर ही विरुद्ध संकल्पना काम करते. आपल्याला माहित आहे की इस्लामी राज्यकर्ते जिथे सत्तेत आले ते आपला धर्म त्या ठिकाणी त्यांनी वाढवला. उदाहरणार्थ भारतातील सर्व इस्लामी सत्ता असतील किंवा आजवर हिंदूंवर झालेला अत्याचार असतील पाकिस्तान मधले, हे सगळे जे याचं सगळ्याचं कारण काय असावं तर मोनोकल्चर जे आहे, विशिष्ट कल्चर आहे किंवा विशिष्ट संस्कृती आहे ती वाढत जाते आणि त्या ठिकाणी असलेला जो समाज आहे तो विविधतापूर्ण समाज आहे, त्या समाजावर एक विशिष्ट संस्कृती जी आहे ती एकाधिकारशाही जी आहे ती गाजवायला लागते आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. तर त्या संदर्भातच आपण विचार करणार आहोत. सांस्कृतिक एकाधिकारशाही म्हणजे विशिष्ट संस्कृतीची एकाधिकारशाही. दुसरं आहे आपण आता मोनोकल्चर किंवा सांस्कृतिक एकाधिकारशाही ही संकल्पना समजावून घेतली. तर आता आपण बघणार आहोत जैव व सांस्कृतिक विविधता म्हणजे काय किंवा बायो अँड कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे काय. सामान्यतः एक उदाहरण मी देऊ शकतो आपल्याला. सामान्य सणाच्या 6व्या शतकात पुष्यभूती राजघराण्याचा एक महान राजा भारतामध्ये होऊन गेला. हा राजा दरवर्षी एक महामोक्ष परिषद भरवित असे. त्यावेळी तो सूर्याची उपासना सुद्धा करत असे, बौद्ध उपासना करत असे आणि शैव उपासना सुद्धा करत असे. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे वेगवेगळ्या विचारांचे लोक त्या ठिकाणी एकत्र येऊन आनंदाने राहत असते आणि आपलं जे आध्यात्मिक सुख आहे किंवा आध्यात्मिक परमोच्च बिंदू जो आहे अध्यात्माचा तो ते गाठत असे. एकूणच काय तर सांस्कृतिक विविधता म्हणजे वेगवेगळी जी संस्कृती आहे जी एकाच ठिकाणी नांदू शकते असं ठिकाण, ज्या ठिकाणी असं ठिकाण त्याला कल्चरल, त्या ठिकाणाला कल्चरल डायव्हर्सिटी असलेला प्रदेश आपण म्हणू शकतो. जैव व सांस्कृतिक विविधतेची काही वैशिष्ट्य आणि त्याचे फायदे पण आहेत, ते आपण थोडे बघूया. प्रत्येकाला त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्याला हवा तसा करण्याचा अधिकार असतो. भारतामध्ये असे विविध संप्रदाय उदयास आले, जसे चरवाक पंथ झाला, गौतम बुद्धांनी काढलेला बौद्ध धर्म झाला, शैव संप्रदाय झाला, वैष्णव संप्रदाय झाला, जैन संप्रदाय झाला, शीख संप्रदाय झाला. हे वेगवेगळ्या प्रकारचे उपासना पंथ आहे किंवा उपासना मार्ग आहेत आणि या मार्गाच्या द्वारे आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो असा प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतामध्ये पण समज होता आणि त्याच पद्धतीने भारतीय जगत होते. त्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये सांस्कृतिक आणि जैव विविधतेचा किंवा बायोडायव्हर्सिटी आणि कल्चरल डायव्हर्सिटीचा फार महत्वाचा असा फायदा आहे. दुसरा फायदा असा आहे की जैविक दृष्ट्या सांस्कृतिक विविधता लाभदायक आहे. हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. एका शेतामध्ये 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे तांदूळ लावले आणि जर त्या काळामध्ये धान्यावर रोग आला तर ज्या धान्याची प्रतिकार शक्ती कमी आहे त्या धान्याला तो होतो, बाकीची धान्य वाचतात किंवा त्यांना तो रोग होत नाही. त्यामुळे जैवविविधता जी आहे ती फार महत्वाची आहे. जैवविविधता ही एक ही भौतिक व भौगोलिक विविधतेवर अवलंबून असते. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भौगोलिक परिस्थितीनुसार
त्या त्या ठिकाणची जी संस्कृती आहे ती वाढत असते, त्या त्या ठिकाणची खाद्य संस्कृती, जैविक संस्कृती वाढत असते. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्याला होतो आणि जगाच्या विकासामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीनेही ते चांगलं आहे की विविधता जी आहे कायम टिकून राहणं. ज्या देशामध्ये नैसर्गिक विविधतेचा स्वीकार केला जातो त्या देशातील जनता आनंदाने जीवन जगत असते असं आपल्याला लक्षात येतं. आपण जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या देशांकडे आपण बघू शकतो. जसं एक सुंदर तलावामध्ये वेगवेगळ्या रंगाची कमळ जी आहेत ती बघितली, वेगवेगळ्या रंगांची कमळं आपण बघितली, ते एक आपल्याला मनाला ती वेगळी आनंद देतात, सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात. त्याच प्रकारे विविध प्रकारची संस्कृती एकाच देशामध्ये असेल तर तो देश आनंदाने जगत असतो. आपल्याला माहिती आहे की बायोडायव्हर्सिटी आणि कल्चरल डायव्हर्सिटी, सांस्कृतिक विविधता ज्या देशांमध्ये आहे ते देश आज बलशाली म्हणून बलशाली म्हणून जगामध्ये गाजावाजा आहे त्यांचा. एक उत्तम उदाहरण अमेरिका या देशामध्ये खूप कल्चरल डायव्हर्सिटी आहे. आफ्रिकन, चायनीज, इंडियन, युरोपियन सगळी लोक तिथे एकत्र आनंदाने राहतात आणि ती जगातली एक महाशक्ती आहे. तर बायोडायव्हर्सिटी आणि कल्चरल डायव्हर्सिटी ही अशा दृष्टीनं एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. भारत एक उत्तम उदाहरण आहे कल्चरल डायव्हर्सिटीचं. त्यामुळे अमेरिका आणि भारताकडे आज जग महाशक्ती म्हणून बघतंय, त्याचं कारण हेच आहे. आणि या कल्चरल डायव्हर्सिटीमुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारची कल्चरल डायव्हर्सिटी असते अशा ठिकाणी लोकशाही ही जिवंत असते. तर हे लक्षात ठेवा की लोकशाही जिवंत राहण्यासाठी कल्चरल डायव्हर्सिटी महत्वाची आहे. ज्या ज्या ठिकाणी मोनोकल्चर पसरत असेल त्या मोनोकल्चरला आपण विरोध केला पाहिजे. त्यांना त्यांची संस्कृती टिकून ठेवण्याचा अधिकार आहे, पण त्यांना त्यांचं संस्कृती इतरांवर लादण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार त्यांना निसर्गानेच दिलेला नाहीये. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आपल्याला इथे दोन उदाहरणं घेऊ शकतो. पाकिस्तानामध्ये मोनोकल्चर आहे, विशिष्ट संस्कृती त्या ठिकाणी काम करते, परिणामी तिथे आपापसात भांडणं होतात आणि तो देश विकासाच्या मार्गावर नाहीये आणि कोणाला असं वाटत नाही की पाकिस्तानामध्ये जाऊन राहावं. दुसरं इस्रायलचं उदाहरण आहे. इस्रायलच्या भोवती सगळे मोनोकल्चर असलेले देश आहेत आणि त्यामुळे इस्रायलला सतत दहशतवाद्यांशी लढा द्यायला लागतो. तर त्या ठिकाणी कंपल्सरी डिफेन्स सर्व्हिस जी आहे ती कंपल्सरी आहे. मग वयाच्या तारुण्यामध्ये तिथल्या तरुणांना डिफेन्स सर्व्हिसमध्ये, मिलिटरीमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये कंपल्सरी काम करायला लागतं आणि त्यामुळे सतत 3-4 वर्ष तारुण्याची जी महत्वाची वर्ष असतात त्या काळात सतत ही मोनोकल्चर असलेली विशिष्ट अशी संस्कृती त्यांच्या अनुभवास येत असल्यामुळे त्यांची जेव्हा सेवा थांबली जाते 3-4 वर्षांनी, तेव्हा त्यांना भारतामध्ये विविधते मधली वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती असणारे लोक एकत्र कसे राहतात आणि आनंदाने कसे जगतात, आनंदाने कसं जगायचं हे शिकण्यासाठी त्यांना भारतामध्ये पाठवलं जातं युद्धाच्या भयंकर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी. तर इस्रायलला त्यांच्या देशात आनंद हवा आहे म्हणून ते बायोडायव्हर्सिटीचा जतन करण्याचं काम करतात. आणि दुसरं पाकिस्तान, जिथं बायोडायव्हर्सिटी अजिबात नाही, उरल्या सुरल्या हिंदूंना पण संपवण्याचं काम केलं जातं. अशा ठिकाणी विकासाची गती फार कमी आहे आपल्याला असं लक्षात येतं. आणि हेच जर बायोडायव्हर्सिटीचा पुरस्कार करण्यासाठी भारतात इस्रायल त्यांच्या नागरिकांना पाठवतं डिफेन्स सर्व्हिस थांबल्यानंतर, तर इस्रायल हा जगातील एक विकसित देशांपैकी एक म्हणून गणला जातो. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर आपणही या बायोडायव्हर्सिटी आणि कल्चरल मोनोकल्चर जे आहे किंवा सांस्कृतिक एकाधिकारशाही आहे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने विचार करावा स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा, असं माझं म्हणणं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला चित्र दिसत आहेत. एक आहे तो युरोप मधला कोबी आपल्याला दिसतोय आणि दुसरा भारतातला कोबी दिसतोय. एक आहे आफ्रिकेतला हत्ती दिसतोय आणि दुसरा भारतातला हत्ती दिसतोय.
आणि वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वांग्याचे रंग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दिसत आहेत. हे मी मुद्दाम या ठिकाणी नमूद करतोय की ज्या ठिकाणी विविधता निसर्गानेच निसर्गामध्ये विविधता आणली आहे. त्यामुळे कोणालाही आपली विशिष्ट संस्कृती जगावर लादण्याचा अजिबात अधिकार नाहीये. हे निसर्गानेच आपल्याला सांगितलेलं आहे. आफ्रिकेतील हत्तीचा कान मोठा असतो, भारतातील हत्तीचा कान छोटा असतो, त्याची रचना वेगळी असते. आफ्रिकातील हत्ती वेगळा दिसतो, त्याचे दात मोठे असतात, भारतातल्या हत्तीचे दात छोटे असतात. युरोपातला कोबी जरा जास्त हिरवा आणि मोठा असतो, भारतातला कोबी थोडा छोटा असतो आणि थोडासा असा गोंडस पद्धतीचा दिसतो. वेगवेगळ्या रंगाची, काही ठिकाणी वांगी जी आहे ती लांब येतात, काही ठिकाणी अंजिराच्या आकाराची दिसतात, काही ठिकाणी वांगी पिवळी आहेत, हिरवी आहेत, काही ठिकाणी काटेरी वांगी आहेत. तर ही जैविक विविधता आहे. या जैविक विविधतेतूनच सांस्कृतिक विविधता येत असते. त्यामुळे एकाच प्रकारची संस्कृती जगामध्ये वाढणं हे जगाच्या दृष्टीनं घातक आहे. म्हणून आपण म्हणतो की शेतीमध्ये एकाच प्रकारची धान्य लागवड सगळीकडे करू नये. आज माहिती आहे आपल्याला की अन्नधान्याची क्रांती झाली, परंतु सगळीकडे एकाच प्रकारचं धान्य लावल्या गेल्यामुळे अनेक समस्या, आज शारीरिक समस्या माणसाला पण यायला लागल्यात आणि ती जी उत्पन्न आहे, ती पिकं आहेत, त्या पिकांना सुद्धा यायला लागल्या आहेत. त्यामुळे जैवसंस्कृती आणि सांस्कृतिक विविधता यांमध्ये एक चांगला अनुबंध असला पाहिजे. विविधता ही निसर्गाप्रमाणेच निसर्गतः जपल्या गेली पाहिजे, असाच एकूण निसर्गाचा उद्देश आहे. या ठिकाणी जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्राचीन संस्कृती आहेत. एक चायनीज कल्चर झालं किंवा ग्रीक कल्चर झालं, रोमन कल्चर झालं, भारतीय संस्कृती झाली, इजिप्शियन कल्चर झालं, तर वेगवेगळ्या प्रकारचं ग्रीकांची संस्कृती झाली, आफ्रिकन संस्कृती, अशा वेगवेगळ्या संस्कृतीतील चित्र या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर या सगळ्या एन्शंट सिव्हिलायझेशन आहे. आज आपण जर या एन्शंट सिव्हिलायझेशन जगामध्ये कुठे शिल्लक राहिल्या आहेत आपण असं बघायला गेलो तर आपल्याला फारच कमी त्या दिसतात. कारण की मोनोकल्चर जे आहे, विशिष्ट संस्कृतीने यांच्यावर आक्रमण केलं आणि या संस्कृत्या ज्या आहेत त्या नष्ट होण्याचं काम जे आहे ते झालेलं आहे. आपल्याला एकूणच असं दिसून येतं. म्हणजे जर समजा आपण युरोपमध्ये गेलं तर युरोपमधल्या वेगवेगळ्या प्रकार जे ग्रीकांची संस्कृती आहे, क्लासिकल ग्रीक जे होते, तर ते मूर्ती पूजा करायचे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲस्ट्रोलॉजी आहे त्याचा अभ्यास करायचे. पण आज ते दिसत नाही, कमी दिसतात त्या त्या संस्कृतीतली लोक. किंवा क्लासिकल रोमन सिव्हिलायझेशन आहे, आफ्रिकेमध्ये आपल्याला ते दिसतं. पण आफ्रिकेमध्ये पण एक विशिष्ट धर्म जे आहेत ते वाढण्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जातोय. आणि मग ते धर्म वाढल्यामुळे काय होणार आहे तर त्या देशांचं नुकसान होणार आहे, त्यांची जी सांस्कृतिक विविधता आहे ती नष्ट होणार आहे. तर ह्या प्राचीन संस्कृती आहेत त्या जपल्या गेल्या पाहिजे. आज भारत, चीन सारख्या देशांमध्ये किंवा जपान सारख्या देशांमध्ये ह्या संस्कृती टिकून आहेत. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणच्या विशिष्ट परंपरा जी आहेत ती लोक ती सोडायला तयार नाही आहेत आणि त्या अंशाशी ते जपून आहेत आणि त्यामुळे ते टिकून आहेत. पण ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशी सांस्कृतिक आक्रमणं झाली त्या ठिकाणी या संस्कृत्या पूर्णतः नष्ट झालेल्या आहेत. आजचं पाकिस्तान बघितलं असेल, त्या ठिकाणी हिंदू कल्चर होतं, बौद्ध कल्चर होतं आणि ग्रीकांचं सुद्धा कल्चर पाकिस्तानी भागात होतं, अफगाणिस्तानी भागात होतं. आज या तीनही संस्कृती त्या ठिकाणी अजिबात दिसत नाहीये. तर तिथे इस्लाम वाढलेला दिसतो, विशिष्ट धर्म वाढलेला दिसतो. तर हे आहे मोनोकल्चर. विशिष्ट संस्कृती वाढवत नेणं आणि मूळ संस्कृती संपवणं म्हणजेच सांस्कृतिक एकाधिकारशाही आहे. आणि ही सांस्कृतिक एकाधिकारशाही ही जगाच्या पर्यावरणाच्या दृष्टीनं घातक आहे. या ठिकाणी आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो.
वर बघा, वेगवेगळ्या ठिकाणी अशी धार्मिक आक्रमणे आणि सांस्कृतिक एकाधिकारशाही या संदर्भातले एक चित्र मी समोर तुमच्या दिलेलं आहे. मूळ आफ्रिकी माणूस आहे आणि त्याच्या खाली आफ्रिकी माणूस सांस्कृतिक आक्रमणानंतर त्याच्या पोशाखामध्ये झालेला बदल आपल्याला दिसतोय. दुसरा आहे मूळ युरोपियन माणूस आहे आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर त्याच्यामध्ये झालेला जो बदल आहे तो आपल्याला दिसतोय. भारतीय माणूस आहे आणि भारतीय माणूस जो आहे त्याच्यात सांस्कृतिक आक्रमणानंतर झालेला बदल दिसतोय. आणि चायनीज माणूस आहे, चायनीज माणसामध्ये सांस्कृतिक आक्रमणानंतर झालेला बदल आपल्याला दिसतोय. तर हे जे सगळे बदल आहेत ते खालचे जे बदल आहेत ते सगळे एकसारखे आहेत. तर एकसारखं दिसणं याला म्हणतात मोनोकल्चर. आणि वरती बघा सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तिथल्या निसर्गाने निर्माण प्रकृतीनुसार त्यांनी त्यांचे कपडे जे आहेत ते तयार केलेले आहेत. त्याचनुसार ते कपडे घालतात, त्याचनुसार वागतात, त्याचनुसार त्यांच्या आहार पद्धती असतात. आणि या सगळ्यामुळं त्यांचं जे वैविध्य आहे टिकून असतं, त्यांची प्रतिकार शक्ती आहे ती त्या पद्धतीने वाढत जाते. म्हणजे समजा आता एक महामारी आलेली आहे आणि या महामारीच्या काळामध्ये जर प्रत्येकाची प्रतिकारशक्ती एकसारखी असेल तर तो माणूस जगू नाही शकणार. त्या एकाला तो रोग झाला की सगळ्या देशाला तो रोग होऊ शकतो. पण सांस्कृतिक विविधता असलेल्या देशांमध्ये प्रत्येकाची प्रतिकारशक्ती कमी जास्त असते आणि परिणामी त्या ठिकाणी असे रोग जे आहेत ते कमी पसरतात असं साधारण असं दिसून येतं. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सांस्कृतिक एकाधिकारशाहीचे काही परिणाम आहेत त्याचा आपण विचार करूया. एक तर युरोपमध्ये दोन संस्कृती ज्या आहेत त्या एकमेकांमध्ये भांडल्या आणि एकमेकांचं सांस्कृतिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर त्याला क्रुसेड असं म्हणतात. इस्लामला इस्लाम वाढवायचा होता आणि ख्रिस्तिझमला ख्रिस्तिझम वाढवायचा होता. दोन्हीमध्ये मानवतेचं नुकसान झालं, लाखो लोक त्यामध्ये मारल्या गेली. असं म्हणतात त्या काळी युरोपमध्ये आणि अरबस्थानामध्ये तरुण कुणीही शिल्लकच नव्हता. तर इतकं भयानक नुकसान होऊ शकतं सांस्कृतिक एकाधिकारशाहीमुळे. पुढे आहे जगभरातील सर्व प्राचीन संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तर मी आता आपण बघितलंय एक जे चित्र बघितलं त्या प्राचीन संस्कृती आहेत त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यात जागतिक आता दोन विशिष्ट धर्म किंवा विशिष्ट अशी संस्कृती ते त्यांचा संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ साम्राज्यवाद जो आहे तो एक वेगळ्या प्रकारची संस्कृती आधुनिक निर्माण होत होती तेव्हा ते वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भारत, आफ्रिका, आशियाई देश, त्याला अमेरिका, हे देश अमेरिका खंडातले देश त्याला बळी पडले आणि ते गुलाम झाले. त्यांच्यामध्ये एक अशांतता आणि दहशतवाद वाढीस लागला. त्यामुळे विशिष्ट संस्कृती जी आहे ती स्वतःला वाढवण्यासाठी दहशतवाद आणि अशांतता निर्माण करते असं दिसून येतं. आधुनिकतेकडून मध्ययुगीन टोळी युगाकडे आपली वाटचाल सुरू होते. एकूणच एक विशिष्ट संस्कृती आहे जी समजा एखाद्या धर्मावर आधारित आहे, एखाद्या विशिष्ट गोष्टीवर आधारित आहे, तर ती गोष्ट ते फॉलो करता करता आधुनिकतेला फाटा देत ते एकदम मध्ययुगीन संस्कृतीकडे वळतात असं आपल्याला दिसून येतं. आपल्याला माहिती असे अनेक देश जगामध्ये आहेत की जे मध्ययुगाकडे वाटचाल केलेला आहे त्यांनी आधुनिकतेकडून. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी वुमेन्स युनिव्हर्सिटी ज्या अफगाणिस्तानामध्ये होती त्या अफगाणिस्तानामध्ये महिलांना शिक्षण घेण्यापासून पण वंचित करण्यात आलं नंतर. तर हे वैशिष्ट्य आहे. काबूल विद्यापीठामध्ये महिलांची सगळ्यात मोठी युनिव्हर्सिटी होती जगातली, पण आज तिथं विद्यापीठ नाहीये महिलांसाठीचं. तर हे सगळ्यात मोठं नुकसानच आहे एक प्रकारचं. जगभरात होणाऱ्या हजारो कत्तली, त्यानंतर सांस्कृतिक अधिकारवादाचा पुरस्कार करणाऱ्या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होतो. पाकिस्तानात आज वेगवेगळे जे गट आहेत त्यांनी डोकं वर काढलंय की त्यांना वेगळा प्रदेश पाहिजे. त्या जरी सांस्कृतिक एकाधिकारशाही असली तरी त्यांच्या मनांना जे काही मी म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं मत असतं, तसं प्रत्येक गटाला एका भौगोलिक समाजाला स्वतःचं मत असतं. मग त्यांची संस्कृती एक असली तरी ते डोकं वर काढतात कारण की त्यांना त्यांचा वेगळा प्रदेश हवा असतो. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी सांस्कृतिक एकाधिकारशाही वाढीस लागते त्या ठिकाणी
देशाच्या अखंडतेला सुद्धा धोका निर्माण होतो. आपल्याला माहिती आहे, जेव्हा सांस्कृतिक एकाधिकारशाही भारतामध्ये वाढली तर पाकिस्तान आणि बांगलादेश सारखे देश निर्माण झाले विशिष्ट धर्माच्या आधारावर. मोनोकल्चर हे वैज्ञानिक दृष्ट्या निसर्गाला घातक आहे. जगभरातील आहार पद्धती एकसारखी असते, परिणामी प्रतिकार शक्ती जी आहे ती वेगवेगळी असते प्रत्येकाची. जर मोनोकल्चर आलं तर ही प्रतिकार शक्ती जी आहे ती एकसारखी होऊन रोगराई लवकर पसरते आणि ती महामारीमध्ये त्याचं रूपांतर होतं. आज आपल्याला माहिती, जगभर ग्लोबलायझेशनच्या नावाखाली मॉडर्न कल्चर जे आहे, ज्याला म्हणतो आपण, ते सगळीकडे पसरलंय. आणि या मॉडर्न कल्चरचा परिणामी जगामध्ये सगळीकडे कोरोना नावाचा विषाणू जो आहे तो पसरला गेला. कारण की पिझ्झा, बर्गर, जे काही जेवण आहे ते एक प्रकारचं एकसारखंच जेवण साधारण झालेलं आहे. एक प्रकारची जीवन पद्धती, रात्रभर जागणं, सकाळी उशिरा उठणं, परत दिवसभर कामाचा ताण, धावपळ, यामुळे प्रतिकारशक्ती सगळ्यांची सारखी झाली आहे आणि कोरोना नावाच्या विषाणूमुळे सगळ्यांवर आक्रमण पटकन केलेलं आहे. आणखीन एक मोठं उदाहरण आहे की भारतामध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांमध्ये कोरोना पटकन पसरला आणि त्यानंतर तो भारतामध्ये पसरला. तर हे जे आहे ते सगळं जे आहे ते मोनोकल्चरचा परिणाम आहे. मोनोकल्चरला आपल्याला विरोध करणं हे सगळ्यांची जबाबदारी आहे. सांस्कृतिक वैविध्य देशाचं जे आहे ते टिकल्या गेलं पाहिजे. पर्यावरणाची बेसुमार हानी होते, कोट्यावधी जनावरे मारली जातात, बेसुमार लोकसंख्या वाढ होते विशिष्ट कल्चरची आणि त्यामुळे पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान होतं. सामाजिक सांस्कृतिक आनंद सुद्धा नाहीसा होतो. या सगळ्या वातावरणामध्ये जो समाजाला आनंद मिळायला पाहिजे, ज्यासाठी माणूस जगत असतो, ज्या आनंदासाठी, तो आनंदच नाहीसा होतो या मोनोकल्चरमुळं. त्यामुळे मोनोकल्चर भयानक आहे. लिंग गुणोत्तरात फरक पडतो, महिलांचं प्रमाण कमी होत जातं अत्याचार वाढल्यामुळे आणि पुरुषांचं वाढत जातं. हाच इतिहास आहे. भारताचा इतिहास आपण काढून बघितला, जगाचा इतिहास काढून बघितला तर महिलांची संख्या कमी होत जाते आणि पुरुषांची वाढत जाते. मोनोकल्चर जर वाढत गेलं तर राष्ट्राचा विकास दर आहे तो सुद्धा कमी होतो. आपण अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींमुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसार माध्यमांवर पण घाला घातला जातो, ज्या ठिकाणी मोनोकल्चर. चायनामध्ये एक विशिष्ट संस्कृती आहे जिला कम्युनिझम असं म्हणतात आणि ही विशिष्ट संस्कृती जी आहे ती चायनीज वृत्तपत्रांवर बंदी घालते, कारण की तिथं प्रत्येकाला स्वतःची अभिव्यक्त होण्यास बंदी आहे. ज्याला आपण कल्चरल डायव्हर्सिटी मध्ये काय असतं की प्रत्येकाला स्वतःची अभिव्यक्ती करण्याची अनुमती असते. पण चीनमध्ये कम्युनिझम नावाचं विशिष्ट अशी हुकुमशाही आहे, त्यामुळे तिथं लोकांना स्वतःची अभिव्यक्ती करता येत नाही आणि परिणामी समाज माध्यम, त्यानंतर व्यक्तीची अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यावर गदा येते. म्हणजेच काय तर कम्युनिझम, विशिष्ट धर्म जे स्वतःला वाढवण्याचा प्रयत्न करतात मूळ संस्कृती नष्ट करून, असे सगळे जे आहेत त्याला मोनोकल्चर म्हणतात. एवढंच नाही तर आधुनिक ग्लोबलायझेशन मध्ये आपण एकाच प्रकारचं धान्य सगळीकडे उत्पन्न भरपूर यावं म्हणून वाढवत नेलं तर ते जैविक विविधता सुद्धा नष्ट होती आहे. म्हणजे आपण वाघांना मारतो आणि तिथं माणसं वाढवतो आणि आपण वेगवेगळ्या प्रकारची जंगलं जी आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ती नष्ट करतो. परिणामी जैवविविधता आणि सांस्कृतिक विविधता धोक्यात येऊन पर्यावरणाची मोठी हानी होते, हे आपल्या लक्षात येतं. एकूणच काय, या सगळ्याचा आपण एक अन्वयार्थ लावू शकतो. देशातील लोकशाही विकास जो आहे तो विज्ञान निष्ठा, जैव संस्कृती विविधता आणि इतिहास भूगोल सुद्धा सांस्कृतिक एकाधिकारशाहीमुळे धोक्यात येतो आणि तो धोक्यात येऊ नये हे आपल्याला वाटत असेल तर आपण आपली वैविध्यता, सांस्कृतिक विविधता आपल्याला जपल्या गेली पाहिजे. लोकशाही विकास, विज्ञान निष्ठा, जैव व सांस्कृतिक विविधता आपल्याला जर टिकवून ठेवायची असेल तर सांस्कृतिक एकाधिकारशाही जी आहे ती वाढू न देणं हेच आपल्या लोकशाहीच्या दृष्टीनं
महत्त्वाचं आहे. जगामधले अनेक अभ्यासक आहेत, त्यांनी या विषयावर मोठे निबंध लिहिले आहेत. युनेस्को, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, त्याच्या लिंक मी खाली या क्लिपमध्ये ज्या आहेत त्या तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी जाऊन मी जो केलेला अभ्यास आहे त्याचे रेफरन्सेस तुम्ही बघू शकता. धन्यवाद. तुम्हाला यातून निश्चितच वेगळ्या विषयाकडे बघण्याची, वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेगळा दृष्टिकोन जो आहे तो मिळाला असेल माझ्या या अभ्यासातून, हे मला वाटतं. धन्यवाद. आमचं चॅनल सह्याद्री हिस्ट्री TV लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा. मी श्रीकांत जोशी, सह्याद्री हिस्ट्री अकॅडमी, पुणे.